लोकशाहीर विठ्ठलोमाप थिएटर्स आणि आमच्या या पुरस्कार समारंभाच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. उदेश उमाप आमचे मोठे बंधू प्रस्तावना करतो. नमस्कार पत्रकार बंधू भगिनींनो. आपण आज या 13व्या लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशनच्या वतीने दिले जाणारे मृदगंध पुरस्कार 2023साठी आपण आज इथे ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा मी फाउंडेशनच्या वतीनं आणि उमप परिवाराच्या वतीनं तुमचं स्वागत करतो. तर लोकशाहीर विठ्ठल उमप यांना महाराष्ट्रात कोणी जाणत नसेल असं मला वाटत नाही आहे. बाबांची दूरवर ख्याती आणि कीर्ती पसरलेली होती आहे आणि नंदेश ते आणि वृद्धिंगत करतो आहे. 7 समुद्रापलीकडे बाबांनी काम केलं आणि भारताचा आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा झेंडा ते रोवून आले आयर्लंड येथे आणि 25 राष्ट्रांमध्ये त्यांनी पुरस्कार पहिला मिळवला आपल्या भारताच्या आणि लोकसंगीतासाठी. त्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि सांगायचं हेच की बाबांच्या या स्मृती संगीत समारोह आहे आणि बाबांच्या स्मृती आम्ही पुन्हा एकदा त्याला उजाळा देतो. दरवर्षी 26 नोव्हेंबर 2010 रोजी बाबांचं नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांचं देहावसन झालं. आणि बाबांची फक्त लोकशाहीर म्हणून काही जणांना ओळख असेल, पण बाबांनी शाहिरी जलसे, आंबेडकरी जलसे, वेगवेगळ्या प्रांतामध्ये बाबांनी आपली हरहुन्नरी दाखवली. हरहुन्नरी कलाकार होते बाबा आणि त्याचा आम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा रास्त अभिमान आहे. बाबांनी फक्त कव्वाल्या गायला नाहीत किंवा फक्त शाहिरी कार्यक्रम केले नाहीत, तर नाटकात कामं केली. नाटकांना म्युझिक दिलं, त्यांनी पार्श्वसंगीत केलं. आणि एवढ्या हे काही कमी होतं म्हणून की काय, बाबांनी काव्यसंग्रह, उमाळा, गझल काव्यसंग्रह आणि वेगवेगळी गाणी बाबांनी लिहिली आणि त्याचं प्रकाशन करून लोकांपर्यंत ते पोहोचवलं. एवढंच नाही की बाबा एक असे कलाकार होते की त्यांनी त्यांचे जे कंटेम्पररी होते, त्यांच्या त्या कालखंडामध्ये जे कलाकार होते त्यांच्यासाठी त्यांनी बाबांनी लेख लिहिले. अगदी दिलखुलासपणे कुठल्याही कलाकारांबद्दल आकस न धरता. मला वाटतं असा कलाकार विरळाच, याचा आम्हाला रास्त अभिमान आहे बाबांचा. आणि या सगळ्या कलेच्या माध्यमातून मुसाफरी करताना बाबांनी आपलं सामाजिक भान कधी सोडलं नाही. ते आम्ही लहानपणापासून बघितलं. समाजाप्रती असलेलं त्यांचं जे देणं आहे, मला वाटतं आपण समाजात जेव्हा राहतो तेव्हा ते समाजाला परत आपण द्यायला पाहिजे. बाबांना प्रसिद्धी मिळाली, बाबांना नाव मिळालं, 7 समुद्रापलीकडे गेले आणि सगळीकडे जेव्हा त्यांची ख्याती पसरली तर त्यांची ती मला वाटते नैतिक जबाबदारी असावी असं आम्हाला वाटतं आणि त्यांनी ती नेहमी पार पाडली. समाजासाठी मला काहीतरी द्यायचं आहे, त्यासाठी त्यांनी आकाशवाणीवर, दूरदर्शनवर, एवढंच नाही तर जे दारूबंदीचे जे कार्यक्रम आहे, लिटरली बाबांना तेव्हा 75 रुपये एवढी बिदागी मिळायची, पण त्या बाबांनी पैशाकडे बघितलं नाही. पण माझं काम आहे समाज प्रबोधन करायचं, ते त्यांनी हयात शेवटपर्यंत त्यांनी ते केलं. आणि समाजासाठी देण्याचं जो वसा त्यांनी घेतला होता आणि जे बीज त्यांनी पेरलं होतं ते मला वाटतं 2010 नंतर त्याला खतपाणी घालण्याचं काम नंदेश आणि सरिताने केलं. आणि हा वृक्ष आता वाढतोय आणि हा वटवृक्ष कधी होईल 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर पुन्हा जेव्हा आपण भेटू तेव्हा याच आठवणी आपण चालवू. तर हाच धागा हे करून की ही जी विठ्ठल उमप फाउंडेशनची जी स्थापना झाली ती याच बीजातून झाली. आणि त्यासाठी पुढे सांगण्यासाठी मी सरिताला सांगेन की त्याबद्दल तू माहिती द्या. नमस्कार सगळ्यांना आणि हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. आणि 2012ला आम्ही विठ्ठल उमप फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याच्यामागे हा हेतू होता की जसं उदेश भाऊंनी सांगितलं की सामाजिक देणं जे पप्पांनी केलं होतं तेच आम्ही पुढे कुठेही ते कार्य थांबू नये म्हणून ते तसाच वसा जो आहे तो सुरू राहावा ह्याच्याचसाठी नंदेशची ही संकल्पना होती. आणि विठ्ठल उमप फाउंडेशनचा ॲक्च्युली फाउंडेशन तयार झालं आणि त्याच्यानंतर ते फक्त कलाकारांपुरतंच मर्यादित न राहता त्याच्या तिथे येणारे कोणी जर कॅन्सर पेशंट असतील किंवा चाइल्ड एज्युकेशन असेल, गर्ल एज्युकेशन असेल किंवा एक आदिवासी पाडा असेल तर तिकडे पण जाऊन आपण आर्थिक मदत जेवढी होऊ शकते, जशी होऊ शकतो तशी दरवर्षी करतो.
आणि अजूनही करत आहोत आणि करत राहणार आहोत. त्याचप्रमाणे कोविडच्या काळात आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की परिस्थिती फार सगळ्यांसाठीच बिकट होती, पण त्यावेळेस कलाकार किंवा फक्त कलाकार नाही तर बॅकस्टेज आर्टिस्ट किंवा कोणीही ज्यानेही आम्हाला आमच्याकडे आले आणि आम्हाला सांगितलं की आम्हाला मदतीची गरज आहे, विठ्ठल फाउंडेशनतर्फे भरपूर लोकांनी डोनेशन्स ज्यांनी दिले ते आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवले आणि ते 2 किंवा 2.5 किंवा 1.5 वर्ष प्रत्येकाचे थोडे का होईना सुखाचे करायचा प्रयत्न केला. आणि म्हणतो ना बाबांचंच ते आम्ही घ्यायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांचीच साथ लाभते, सगळ्यांचीच मदत लाभते. तुमच्या लोकांचा खूप हातभार लागतो या गोष्टीसाठी आणि त्यांचेच स्मृतीला स्मरण करण्यासाठी आम्ही 26 नोव्हेंबरला संगीत समारोह करतो आणि त्यांच्याच नावाचा आपण पुरस्कार देतो. त्याच्याबद्दल जी माहिती आहे ती मी नंदेशला सांगेन की आपण करावी. नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. आत्ता उदेशने प्रस्तावना दिली, बाबाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आणि बाबांबद्दल आपणा सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहिती आहे. बाबाचं एक रूप हे होतं की तो एक कलाकार होता, पण सामाजिक भान ठेवून समाजासाठी करण्यासाठी, समाजात लोकांना उभं करण्यासाठी अनेक हात त्यांचे पुढे आले होते बाबाचे. तर एक विठ्ठल फाउंडेशन आणि बाबा गेल्यानंतर लोकशाहीर विठ्ठल स्मृती संगीत समारोह करण्याचा आम्ही घाट घातला आणि बाबा गेल्यानंतर हा पहिला लोकशाहिराचा, पहिला लोककलावंताचा संगीत समारोह असेल असं मला तरी वाटतंय की इतक्या मोठ्या लेवलवर महाराष्ट्रामध्ये, आपल्या मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये विठ्ठलुमपांचा एक संगीत समारोह इथे घडतोय आणि हे 13वं वर्ष आहे. आणि बाबा गेल्यानंतर 2 वर्षांना विठ्ठल फाउंडेशनच्या नावाने पुरस्कार दिला गेला. अनेक मान्यवर असतील, मग त्यात पद्मश्री शाहीर साबळे असतील, नादो महानोर असतील, नागनाथ कोतापल्ले असतील, त्यानंतर आपले संगीतकार अशोक पत्की असतील, अच्युत ठाकूर असतील, उत्तराताई केळकर असतील, राजाराम भाऊ जामसंडेकर असतील, पांडुरंग घोटकर असतील, माया जाधव असतील, प्रेमानंद गजवी असतील, अनेक लोकांना अनेक क्षेत्रातल्या, म्हणजे हे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा अनेक साहित्यिक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना हा पुरस्कार विभागून दिला जातो. अभिनय क्षेत्रात असतील, संगीत क्षेत्रात असतील. तर हा पुरस्कार या पद्धतीनं 7 पुरस्कार आपण प्रत्येक वर्षी देऊ करतो आणि त्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजमध्ये देऊ करतो. तर आत्तापर्यंत हे पुरस्कार दिले गेले आणि आत्तापर्यंत परफॉर्मन्सेस म्हणजे संगीत समारोहासाठी आपली मानवंदना, बाबांना मानवंदना देण्यासाठी अनेक दिग्गज या प्लॅटफॉर्मवर आले आणि अनेक दिग्गजांनी आपल्या कलेतनं बाबाला स्वरांजली, श्रद्धांजली, मानवंदना दिली आहे. जसे आपले तौफिकबाई पंडित, उस्ताद तौफिक कुरेशी असतील, शिवमणी असतील, त्याचबरोबर पद्मश्री आत्ता ज्यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे असे पद्मश्री सुरेशजी वाडकर असतील, राहुल देशपांडे असतील, महेश काळे असतील, अनेक दिग्गजांनी बाबांसाठी आपली मानवंदना दिलेली आहे. आणि याही वर्षी संगीत समारोहामध्ये ज्यांचा परफॉर्मन्स होणार आहे, आधी मी तिथून सुरुवात करतो आणि मग पाहुणे कोण येतील तिथून सुरुवात करतो आणि मग पुरस्कार कोणाला दिले जातील ते आपण जाहीर करू. तर यंदाच्या वर्षी संगीत समारोह सादर करायला येत आहेत आयुष्यावर बोलू काही ही टीम येते आहे, म्हणजे सलील कुलकर्णी आणि संदीप खरे हे त्यांच्या आयुष्यावर काहीतरी बोलणार आहेत आणि बाबांच्याही आयुष्यावर काहीतरी बोलणार आहेत. तर एक वेगळं पण आपल्याला यावेळेस पाहायला मिळणार आहे. आणि जसं मी सांगितलं की हा संगीत समारोह इतर समारोहापेक्षा वेगळा का आहे, तर इथे शास्त्रीय आहे, फ्युजन आहे आणि लोकसंगीत आहे. या तिन्ही संगीताचा मेळ आमच्या या समारोहामध्ये आम्ही घाट घालत असतो. तर यंदा मातीतली कला म्हणजे आपल्या भंडारदाऱ्यातले, आदिवासी पाड्यातले खुशाबा, त्यांचा एक संच येतोय जे 60-70 वर्षाचे बुजुर्ग आहेत. त्या काय पद्धतीनं आपली कला सादर करतायत. तिथे डाबरी नृत्य आहे, तिथे एक वेगळा स्त्री नृत्य करणार आहेत, स्त्रिया नृत्य करणार आहेत, पुरुष नृत्य करणार आहेत. तर काय नृत्याचा प्रकार असेल तर मी आता सांगू शकत नाही. फार विलक्षण प्रकार लोकांना पाहायला मिळणार आहे. म्हणजे अगदी मातीतली कला ती अगदी अमेरिकेपर्यंत गेलेले सलील कुलकर्णी आणि या सगळ्यांची कला इथे सादर होणार आहे. त्याचबरोबर एक शाहीर इथे आपली कला सादर करणार आहेत ज्यांचं नाव आहे शाहीर बापू जाधव.
आता हे बापू जाधव कोण आहेत तर हा एकटा कलाकार आहे जो 3 वाद्य वाजवून एकटा शाहिरी गातो. 3 वाद्य वाजवून एकटा शाहिरी गाणारा, तो मातीत बसून गाणारा शाहीर आहे. त्याला अनेक स्टेज मिळाले असतील मला माहीत नाही, पण बाबांच्या रंगमंचावर बाबांच्या कलेसाठी त्यानं त्याची शाहिरी गावी आणि त्यानं त्यातनं प्रबोधन करावं म्हणून ते बापू जाधव एकटा माणूस शाहिरी कसा गाणार आहे ते मी बघायला उत्सुक आहे. मी त्यांना यूट्यूबवर पाहिलं आहे, पण त्यांना मीही बघायला उत्सुक आहे. तर बापू जाधव एक वेगळा प्रयोग शाहिरीचा तो तिथे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या पुरस्कारासाठी पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत. माननीय श्री एकनाथजी शिंदे याचे पाहुणे असणार आहेत. दुसरे पाहुणे आहेत आपल्या सभापती डॉक्टर नीलम गोरेताई उपसभापती येणार आहेत. त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत या आमच्या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत आणि त्याचबरोबर मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट आशिषजी शेलार इथे येणार आहेत. त्याचबरोबर ठाण्याचे कलेक्टर अशोक शिंगारे साहेब असणार आहेत. आयुक्त अभिजित बांगर साहेब असणार आहेत आणि त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त आमचे संदीप माळवी ठाण्याचे ते देखील सगळे आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित राहणार आहेत. तर ही मंडळी उपस्थित राहणार आहेत, प्रेक्षकही येणार आहेत. आणि त्याचबरोबर आता मी पुरस्कार जाहीर करणार आहे. तर पुरस्कार नवोन्मेष पुरस्कारापासून आपण सुरुवात करू, जो आम्ही 2-3 वर्षापासून सुरुवात केली एक नवीन कॅटेगरी म्हणून की तरुणांसाठी एक आदर्श असावा. बाबासारखा आदर्श आहे तर त्यांना बाबाचं एक चिन्ह मिळावं, एक काय म्हणू एक आठवण त्यांच्या हातात जावी. तर नवोन्मेष पुरस्कारासाठी केतकी माटेगावकरचं नाव इथे पहिल्यांदा मी जाहीर करतोय. आणि मग त्यानंतर इथे लोककला जी आम्ही प्रत्येक वर्षी कॅटेगरी असतेच लोककलेची, तर त्या लोककलेसाठी शाहिरी आणि तमाशामध्ये ज्याने आपल्या मोलाचं योगदान दिलेलं आहे ते शाहीर आणि कवी आणि गायक आतंबर शिरढोणकर. हे सांगलीच आहे. आतंबर शिरढोणकर सांगली, सातारा, कोल्हापूर सगळ्या महाराष्ट्रात खूप फेमस आहेत. आणि पवना बटाव हे जे काही सादर करणारी जी मंडळी आहेत तर खूप कमी मंडळी राहिली आहेत. तर ती सादर करणारी ही मंडळी आहेत पारंपरिक पद्धतीने. तर त्यांचं नाव लोककला या विभागासाठी आतंबर शिरढोणकर यांचं नाव आम्ही जाहीर करतो. त्याचबरोबर अभिनय क्षेत्रात ज्यानं खूप उत्तुंग असं काम केलं आहे, हिंदी, मराठी, गुजराती, नाटक असेल, सिनेमा असेल, सिरियल असेल, अनेक याच्यामध्ये लीलया संचार असणारा आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता म्हणजे सुमित राघवनचं इथे अभिनय या क्षेत्रामध्ये अभिनय या कॅटेगरीमध्ये त्याचं नाव येतं आहे. त्याचबरोबर त्यांची अर्धांगिनी चिन्मय सुमित, त्या दोघांनाही यंदाचा हा विठ्ठलोमप मृदगंध पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर समाज क्षेत्रामध्ये अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्या कोल्हापूर स्थायिक आहेत अनुराधा भोसले मॅम, याने अनेक आश्रम आणि अनेक अशा 3 आश्रमशाळा त्यांनी काढलेल्या आहेत आणि अगदी शून्यापासून सुरुवात केलेली ही गृहिणी आमची ताई आहे. तिने समाज क्षेत्रात खूप मोलाचं काम योगदान दिल्याबद्दल समाजसेविका म्हणून या क्षेत्रामध्ये अनुराधा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर होतो आहे. आणि त्याचबरोबर जीवनगौरव, आपण जीवनगौरव पुरस्कारावर येऊया. आणि यंदाचा जीवनगौरव हा आपल्या सर्वांचे आवडते दिलीप प्रभावळकर साहेबांना जीवनगौरव पुरस्कार यंदाचा हा दिला जाणार आहे, विठ्ठलोमप फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार. तर हा पुरस्कार असा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि अनेकांच्या प्रेमाने हा पुरस्कार मोठा होतो आहे. तुम्हा सगळ्यांच्या पत्रकार मित्रांच्यामुळे आम्ही पुरस्कार देणारे नाममात्र आहोत, आम्ही पालखीचे भोई आहोत. पण ज्या व्यक्तीचा हा पुरस्कार आहे आणि जी व्यक्ती या पुरस्काराला येणार आहेत हा पुरस्कार स्वीकारायला, तो पुरस्कार खूप मोठा आहे. तर आम्ही फक्त नाममात्र आहोत, आम्ही फक्त धागा जोडून देणारी मंडळी आहोत. यात सूत्रसंचालन करती आहे डॉक्टर समीरा गुजर जोशी जी अभिनेत्री आहे. आणि या पुरस्काराचं स्वरूप असं राहणार आहे की मानपत्र, बाबाच्या एक प्रतिकृती, बाबाची एक छान अशी मूर्ती, बाबाची जांभूळ आख्यानाच्या त्या मुद्रेमधली एक जी त्यांची आठवण, जांभूळ आख्यान म्हणल्यानंतर बाबाच सगळ्यांच्या समोर येतात. तर ती एक मूर्ती बाबाची, ती ट्रॉफी, ते अवॉर्ड बाबांच्या नावाचं
ते असणार आहे आणि एक शॉल असणार आहे. असं याचं स्वरूप आम्ही इथे पुढे ठेवलेलं आहे. याला आम्हाला हात लाभले आहेत निश्चितच गणेश गारगोटे आणि PR, त्याचबरोबर सारस्वत बँक असेल ज्याने आम्हाला खूप यंदाचा हात दिलेला आहे. त्याचबरोबर पितांबरी त्यांनी आम्हाला हात दिला आहे, प्रशांत कॉर्नर असतील किंवा टिपटॉप, कारण या सगळ्यांच्या शिवाय आम्ही एकटे करूच शकत नाही. आत्तापर्यंत मी करत आलोच होतो आणि पुढेही करेन. आवाका मोठा आहे, तर सगळ्यांच्या सहकार्याशिवाय तुम्ही पत्रकार मंडळी, तुम्ही जेव्हा आमच्याबद्दल काही लिहिता, LIC पुढे मागे आम्हाला जोडली जाणार आहे, तुम्ही सगळे जेव्हा येत आहे तेव्हा आम्ही धाडस करू शकतो आहे की बाबाने या समाजाला दिलेलं काम प्रत्येक वर्षी नवीन पिढी बदलते आहे. आधी 5 वर्ष पिढी बदलायची, आता वर्षातनं पिढी बदलते आहे. तर ती वर्षातनं बदलणारी पिढी जुन्या मंडळींचं कार्य काम त्यांनी केलेलं समाज प्रबोधन हे असंच हरवून जायचं नाही. त्याच्यामुळे केलेला आम्हाला चाट बसती आहे, तरी त्याच्यामुळे केलेला हा अट्टहास आहे आणि हा मृदगंध जो आहे, जो बाबाने इथे पेरून ठेवलेला आहे, तो पसरवायचं काम आम्ही फक्त करतो. ते तुमच्या मार्फत ते पुढे प्रेक्षकांच्या आणि बाबांच्या आवडत्या रसिकांपुढे पोहोचत आहे. बाकी आम्ही नाममात्र आहोत आणि हा सुगंध, हा दरवळ, हा असाच पुढे दरवळत राहावा लोककलेचा आणि प्रबोधनाचा आणि चळवळीचा. ज्या चळवळीतनं बाबा आले, ज्या आंबेडकर चळवळीतनं आले, ज्या तळागाळातल्या मंडळींना मोठं करण्यात बाबाने काम केलं, ज्या गरिबांना शिकवण्याचं काम केलं, त्यांना पुढे आणण्याचं काम केलं, म्हणजे आपण मेन स्ट्रीममध्ये म्हणतो की त्या लोकांसाठी अनेक क्षेत्रातल्या, आम्ही असं कुठलंही व्यासपीठ नाही किंवा कुठलंही याचं प्रचाराचं हे व्यासपीठ नाही, पण त्या संविधानिक पदाच्या मंडळींना इथे आम्ही दरवेळेस बोलावलं जातो. नाहीतर आमच्यावर टॅग असतो की तुम्ही यांनाच बोलवता का, तुम्ही त्यांचंच काम, असं काही नाही. तर आमच्यासाठी सगळे समान आहेत, पण संविधानिक पद असलेल्या त्या मंडळींना आम्हाला बोलवावंच लागतं आणि बोलवायचंच असतं. त्या निमित्ताने घाटलेला हा घाट आहे आणि हा पुरस्कार समारंभ तुमच्यामुळे इथे मोठा होतोय दरवर्षी. तर हा असाच मोठा हो आणि असंच याचं प्रेम तुमचं आणि प्रेक्षकांचं आम्हाला असंच मिळत राहो, बस एवढीच इच्छा. हा पुरस्कार समारंभ होणार आहे 26 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजता. 26 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजता काशीनाथ घाणेकर ठाणे येथे होणार आहे आणि 6, 6:15 पर्यंत हा पुरस्कार, आणि हा विनामूल्य आहे. आम्ही कुठल्याही पुरस्काराला, कुठल्याही कार्यक्रमाला, संगीत समारोहाला लोक विचारतात तिकीट लावणार आहात का, म्हटलं नाही. आम्ही बाबाच्या कार्यावर कुठल्याही स्मृतिदिनावर आम्ही तिकीट लावत नसतो, जरी आमच्या खिशातले पैसे गेले. कारण बाबाने अनेक खिशातले पैसे टाकून जांभूळ आख्यानासारखं नाटक उभं केलं. आपले पैसे टाकून, दागिने विकून, गाड्या विकून आम्ही मुलांनी तेच केलं. तर आम्ही त्याच्यावर, बाबाच्यावर खेळ लावणार नाही. खेळ लावणारे आम्ही माणसं नाही. तर बाबाचं कार्य आणि सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून हा विनामूल्य प्रवेश 23 तारखेपासून ही प्रवेशिका जे आहेत, विनामूल्य प्रवेशिका हे काशीनाथ घाणेकर ठाणे या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यानी हे पुरस्कार चे पासेस जे आहेत, विनामूल्य पासेस, हे सगळ्यांना उपलब्ध राहणार आहेत.